योना नबीचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन वाचूया. योना नबीचं पुस्तक, त्याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. हे वाचण्यासाठी धन्यवाद धन्यवाद करते हैं राजा. ये चाहता है आपका वचन आत्मा और जीवन पिता जी, इस जीवित वचन के द्वारा आप हमसे बातें कीजिए और अपना महिमा कीजिए. इस वचन की गहराई समझने के लिए हर एक जन को आप ज्ञान दीजिए. हर एक जन के मन को खोलिए. उन दिनों में अपने चेलों के मन को खोला, लीदिया के मन को खोला. हर एक जन को इस गहराई समझने के लिए, ज्ञान को देने के लिए आपसे मैं प्रार्थना करता हूँ. नासरी यीशु मसीह के नाम से प्रार्थना मांगता हूँ, सुन के. आमीन. बैठिए. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक आपण वचन वाचूया. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. राजा आहे तो काय केलेलं, राजाने काय केलेलं आहे, एक वर्तमान ऐकलेलं आहे, एक अपत्य ऐकलेली आहे, एक विपत्ती येणार आहे असं समजलंय त्याला. कारण काय झालेलं आहे, भविष्यवक्ता तिथं आलेला आहे. भविष्यवक्त्याने काय सांगितलेलं आहे, निनवे नाश पावला. राजाने काय केलंय, राजाने काय केलंय, आपल्या आसनावरून उठलेला आहे आणि काय धारण केलंय, गोंताट. गोंताट म्हणजे काय, थोडं जरा विचार. गोंताट म्हणजे काय, काय त्याच्याकडे, राजाकडे काही पुष्कळ गोणे आहेत का? बायबल नेहमी एक अद्भुत रीतीने बोलत असतं भावा. ते आम्हाला समजण्यासाठी काय पाहिजे, स्वर्गीय ज्ञान पाहिजे. काय पाहिजे, स्वर्गीय ज्ञान. बायबल जे बोलत असतं ते काय असतं, असं लिहिलेलं असतं, पण त्याचा आत्मिक अर्थ काय असतो, वेगळा असतो. आता राजाने काय केलेलं आहे, गोंताट घातलेला आहे. गोंताट घातलं म्हणजे नक्की काय केलं त्यांनी माहिती, उपासाची घोषणा केली, असा अर्थ त्याचा. उपास त्याची काय केली, घोषणा केलेली आहे. त्याने स्वतः पहिलं त्याच्यामध्ये तो यायला पाहिजे, नंतर त्यांनी काय केली पाहिजे, प्रजेला सांगितलं. त्यांनी ते पहिलं करायला पाहिजे, नंतर प्रजेला सांगायला पाहिजे. त्यांनी ती घोषणा केलेली आहे. आणि तसं प्रजेनी पण काय केलेलं आहे, प्राणी मात्रांनी पण काय केलेलं आहे, तसंच केलेलं आहे. आणि पुढे लिहिलेलं त्यांनी काय केलेलं आहे, तो राखेमध्ये बसला. राख म्हणजे काय, गोंताट आणि राख थोडा मी समजून घेऊया. राख म्हणजे काय माहिती, आपल्याला एकदम नम्रता करून घ्यायची. म्हणजे माती सारखं जसं प्रभूने आपल्याला तयार केलेलं आहे, धुळीपासून जसं बनवलेलं आहे. आपण राख कधी होते, ज्यावेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला, तसं आपण मरणा टाईप त्याच्यासमोर पडायचं आहे. आणि तर तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये का, अन्यथा नाही. कोणताही समय असू द्या. तुम्ही योबाला पहा, योबाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय 8व्या वचनामध्ये पाहूया भावांनो.
इयोबचं पुस्तक 2 अध्याय 8 वचन पाहूया. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी हा एक खापरी घेतली हा आणि तो जाऊन राखेत बसला. यांनी आता कारण इयोबाला माहिती जे काय होणार आहे ते कोणाकडनं होणार आहे. तो जखम करतो, तोच घायल करतो, त्याला माहिती कोण आहे तो. त्याला माहिती ह्या कातडीच्या खाली काय आहेत किडे हे त्याला माहिती. त्याला माहिती हा बाजूलाच आहे, परमेश्वर माझ्या बाजूलाच आहे. माझी नेते त्याला आता पाहत नाही. पण मी मेलो तरी ह्या भूमीवरती तो माझ्यासाठी उभा राहील हा त्याचा विश्वास आहे. म्हणून त्यांनी आपल्याला आता मरणासमोर टाकून दिलेलं त्याला माहिती आहे. त्याला माहिती माझं तारक रक्षक उतारक शंगाई करण्यावाला सगळा कुठं आहे माझ्या जवळच आहे. म्हणून त्या मरणासमोर त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे टाकून दिलेलं आहे. ह्या स्थितीमध्ये जर आपण गेलो तेव्हा तो उद्धारक का तुमच्या जीवनामध्ये अन्यथा नाही. म्हणून गोंताट काय राग काय आम्ही समजून नाही. ज्या वेळेला मी बघतो ना की ज्या वेळेला आम्ही कोणाला दफन करतो त्यावेळेला काय होतो मातीला माती राखीला राख होतो ना धुळीला धूळ. प्रभूकडे आलं प्रभूला प्रभूचे नाव धन्यवाद. सेम स्थितीमध्ये हिजकिय्या राजा सुद्धा आम्ही बघूया. यशाया नबीचं पुस्तक याचा 38वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचूया. 37 का 38 यशाया नबीचं पुस्तक 37 के 38वा 1 वचनाचं हिजकिय्या राजाबद्दल 37 असं मला 38 हे ऐकून हिजकिय्या राजा आपली वस्त्रे फाडून गोंताट नेसून परमेश्वराच्या मंदिरात गेला. हो हिजकिय्याला समजलं आता आपलं काय आता सगळं काय संपलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे पुढे दुसऱ्या वचनामध्ये जर बघितलं तर तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम चिटणीस शेबना व याजकांपैकी वडील यांना गोंताट नेसलेले असे त्याने आमोजाचा पुत्र यशया संदेशा याच्याकडे पाठविले. जसं यशया भविष्यात बघितलंय काय बघितलंय सगळे चिटणीस लोकांनी पण जसं हिजकिय्या राजाने जसं गोंताट आणि राखेमध्ये बसला तसं त्याचे सगळे सेवक लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे पालन केलेलं आहे. का पालन केलेलं आहे का प्रभू असं करत आहे थोडा विचार. कारण मनुष्याला जर विपत्ती येते संकट येत आहे तर त्यांनी काय करायचं हे दाखला प्रभूने आम्हाला दिला की आपल्याला नम्र करायचं. अतिशय नम्र केलं तर तो तुमच्या जीवनामध्ये काय अन्यथा नाही. आणि आपल्याला झोकून द्यायचं जसं आम्ही ख्रिस्तामध्ये बॅप्टिझम मध्ये जसं मरण पावतो तसं जर आम्ही आपल्याला सोपून जर दिलं. मी विनाकारण बोलत नाही भावा मी तो अनुभव घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो. जर आपण तसं झोकून जर दिलं तर तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही विपत्ती असू द्या. दावीद राजाने पण तो अनुभव घेतला. सगळ्या सेवकांनी तो अनुभव घेतला. कारण काय त्या गोंताट आणि राखेचं महत्व त्यांच्या लोकांना माहिती असलं पाहिजे. जे त्याचे निवडलेले लोक त्यांना समजलं पाहिजे गोंताट काय आणि राख काय. गोंताट म्हणजे आपले वस्त्र जे आहेत उंची वस्त्र साधे वस्त्र लीनता नम्रता धारण करायची. म्हणून नीतिवचन 15:33 मध्ये सांगितलं ना आधी नम्रता आणि नंतर काय मान्यता. नीतिसूत्र 15 अध्याय 33 वचन का सांगतं असं तुमच्यामध्ये नम्रता नाही कुठला प्रकारचं काहीच नाही तर तुम्ही मान्य होणे जाणार नाही. तुम्ही विचार करा ना की तो परमेश्वर असताना तुमच्या आणि माझ्यासाठी तो किती कुठल्या स्थानावरती आलेला थोडा विचार करा. तो राजाधी राजा प्रभूंचा प्रभू सर्व शक्तिमान परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी तुम्हाला आणि मला खरेदी करण्यासाठी एक एक शेवटचा रक्ताचा थेंब तो तुमच्या आणि माझ्यासाठी या भूमीवरती वाहत आहे. कारण का रक्त वाचल्या वाचून पाप क्षमा
तेवढं प्रेम करतोय आपल्याला झोपून दिलं तुम्हाला आणि मला खरेदी करण्यासाठी. मग अशी स्थिती असताना भावांनो आणि बहिणींनो, जर आम्ही कोणत्याही संकटात कोणत्याही स्थितीमध्ये जर त्या निर्माणकर्त्याला जर आम्ही पाहत नाही, त्याच्याकडे बघत नाही, तर मग आमच्यावरती ते संकट जर असतील तर ते संकट नक्कीच. आणि जर आम्ही उपवास पकडून नम्रता धारण करून जर आम्ही ती त्याची प्रार्थना करत नाही, त्याला हाक मारत नाही, त्याला आरोळी करत नाही, तर ती विपत्ती आमच्यावरती आलीच. तो कोणीही असो. कारण परमेश्वरांनी सांगितलं काय, तू माती आहे, तू परत मातीला मिळणारच आहे. का बरं असं म्हटलं परमेश्वर? तू माती आहे, मातीलाच मिळणार आहे. गेल्या मागील आठवड्यामध्ये ना अशाच आठवड्यामध्ये मागील आठवड्यामध्ये आपण राखीचा बुधवार केला असं. किती जणांनी केलं असं मला माहिती नाही. राखीचा बुधवार, परत येतो तो साबळ्यांचा रविवार, परत येत आहे मोडी थर्सडे, परत येत आहे गुड फ्रायडे, परत येत आहे ईस्टर. त्यामुळे ख्रिस्ती लोकांच्या सगळ्यांचं पाठ आहे. पण याच्याबद्दल कधी आम्ही विचार केलाय? हे राखेचा बुधवार काय? कधी कोणी विचार केलाय काय हे कसं आलंय, कुणी आणलंय, काय केलंय? आम्ही चाललंय म्हणून चाललेलो. कधी विचार करा म्हणजे हे काय आहे काय? कारण जर आज आम्ही आजही ते करत असू तर आम्ही काय करतो? आम्ही आजही आम्ही मूर्ती पूजा. कारण आम्ही प्रोटेस्टंट लोक आहोत. प्रोटेस्टंट लोक कॅथलिक मधून का बाहेर आले? त्याच कारणास्तव बाहेर. आणि जर आम्ही अजून प्रोटेस्टंट म्हणून जर घेत असून तेच करतो, आम्ही कोण आहे? अजूनही मूर्ती पूजा कॅथलिक. ते क्लिअरली सांगतो भावांना. होऊ शकतं त्याची खरी हिस्ट्री भावांना बहिणींनो रोमन कॅथलिक कलिशला सुद्धा माहिती. जी सिमॅरिक होती, तिचा मुलगा तामूस, त्याच्याबरोबर तिने लग्न करून त्याला त्याचं मरण झाल्यानंतर त्याला सांगितलं गेलं तुमच्यासाठी 40 दिवस शोक करा. ते 40 दिवस आजही ख्रिस्ती लोक शोक करतात. एकदम सिंपल सांगतो. 40 दिवस त्या तामूसाठी आज आपले लोक काय करतात? उपवास पकडत आहेत, पकडत आहेत. प्रभूने सांगितलं कुठं बायबलमध्ये? तुम्ही विचार करा बाबा. कुठेच नाही हे गोष्टी भाव. हे काय आहे? तुम्ही विचार करा. काहींची मान्यता आहे, काहींची मान्यता नाही, पण बायबल काय सांगतात याच्याबद्दल आम्ही बघायला. 40 दिवस उपास 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 कसा पकडायचा थोडस तुम्ही कधीतरी विचार करा. उपासाचे काहीतरी बायबलमध्ये लिहिलेले उपास, बायबलचे उपास कसे आहेत? बायबलचा उपास आहे संध्याकाळपासून तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा होतो 1 दिवस. 40 दिवस उपास करतात लोक. कसे उपास करतात थोडासा विचार करा. आणि संडेला उपास, ते संडेचा उपास पकडत नाही. कारण का? तामूज जो होता तो कोण आहे? आणि सिरॅमिक कोण आहे? ती अष्टोर देवी आहे भावांना. बायबलमध्ये तिच्याविषयी बरंच लिहिलंय. ती निम्रोदाची पत्नी आहे. उत्पत्ती 10 मध्ये बघितली ती सगळी हिस्ट्री आहे. उत्पत्तीमध्ये एवढं काही गुप्तता आहे भावांना, ती शोधायला पाहिजे. आता तामूज जो आहे तो मरण पावल्यानंतर परत त्याच्या पोटी जो आलेला आहे तो कोण आहे? तो सूर्य देवता आहे. म्हणून त्याची आराधना आजही यहुदी लोक, ख्रिस्ती लोक करत आहेत. सत्य घटना मी तुम्हाला सांगतो. म्हणून बायबल सांगतोय भावांनो बहिणींनो, एजिकल 44 वाद्यात 4 आणि 5व्या वचनामध्ये सांगतोय की आजही ख्रिस्ती लोक जे यहुदी म्हणतात ते परमेश्वराला न आवडणारे ओंगळ कामं करत आहेत. काय करत आहेत? ओंगळ कामं करत आहेत. वाटलं 5वं वचन वाचा, एजिकलचं पुस्तक 44 अध्याय आणि 4 आणि 5वं वचन वाचा. एजिकलचं पुस्तक 44 अध्याय. मग त्याने मला हा उत्तरेकडच्या द्वाराकडून घरासमोर आणले. तेव्हा मी पाहिले
पहा पहा यहोवाच्या तेजाने हम्म, यहोवाचे घर भरले. हम्म, मग मी उपडा पडलो हम्म, आणि यहोवाने मला म्हटले, मनुष्याच्या मुला हम्म. नीट लक्ष लाव हा आणि यहोवाच्या घराच्या सर्व नियमांविषयी व त्याच्या सर्व विधींविषयी. इजिकेलचं पुस्तक 44 मध्ये 5 वचनाचं. आणि यहोवाने मला म्हटले, मनुष्याच्या मुला हा नीट लक्ष लाव हा आणि यहोवाच्या घराच्या सर्व नियमांविषयी व त्याच्या सर्व विधींविषयी जे काही मी तुझ्याशी बोलणार आहे ते तू आपल्या डोळ्यांनी पहा व आपल्या कानांनी ऐक. आणि तू घराच्या प्रवेशाकडे व पवित्र स्थानाच्या बाहेर निघण्याच्या सर्व. इजिकेल 44 वाजता तुम्ही ऐकताय. 44. 44 चौथा ते 5 वचन असं लिहिलंय. हो. बरं हा वाचा तुम्ही. सहावं. आणि तू पितुऱ्यास इस्रायलाच्या घराण्यास सांग, प्रभू यहोवा असे म्हणतो, अहो इस्रायलाचे घराणे हो, जी तुमची सर्व अमंगळ कर्मे. हा किती वचन आहे? सहावं. हा मग हेच पाहिजे मला. अमंगळ कर्मे हेच पाहिजे. 6 वचन आहे. या अमंगळ कर्मामुळं आजही परमेश्वर आमच्याकडे पाहत नाही. का? ही आम्ही अमंगळ काम, भले आम्ही ख्रिस्ती असो सगळं काय असो, पण हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी मूर्ती पूजा याच्यामुळे परमेश्वर आमच्याकडे, भले आम्ही काही करू द्या, भले कितीही प्रार्थना करा कितीही उपास करा, पण काय करते आम्ही? अमंगळपणा करत. तुम्ही विचार करा भावांनो आणि बहिणींनो, आम्ही राग कुठे लावता? इथे लावता. ह्या ठिकाणी शरीरामध्ये जर सगळ्यात पवित्र जागा काय असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठलं? माहिती आहे कोणाला? हे तुमचं. त्या ठिकाणी तुम्हाला मुद्रा लावली परमेश्वराकडनं, मुद्रा लावली जाते. त्या ठिकाणी माती नाही लावत, तुम्ही ऑलरेडी मातीचीच आहात. पवित्र आत्म्याचं चिन्ह तुमच्याकडे आहे का? तुम्ही माती लावताय? थोडा विचार करा भावांनो, आज आम्ही कुठे आहोत? थोडा विचार. जसं तुम्ही करता तुमच्या पाठीमागं पण सगळे करत, कारण हे सगळं पिढ्यान चालू आहे. ही परंपरा आहे. ह्या परंपरेच्या विरुद्ध मार्टिन लुथर उभा राहिला. त्यांनी रोमन कॅथलिक चर्चला हे सगळे प्रश्न विचारले. त्यांनी चर्चवर त्याचे खेळे ठोकून 100 प्रश्न लावले. याचे उत्तर द्या. कोण आहे ते फादर, बिशप, पोप असते, त्यांनी उत्तर द्यायचे. नाही देऊ शकले. त्यावेळेला किती रक्तपात झाला माहिती? 6 करोड लोक, प्रोटेस्टंट लोक मारले गेले. ते जर कधी आपण प्रगटीकरण ज्यावेळेला दुसरा घोड्याच्या विषयी ज्यावेळेला पाहू आपण, त्यावेळेला त्या ठिकाणी तिथं आलेले. तो घोडा जो आहे काय लाल झालेला आहे. तो का झालेला आहे? तर ह्या रक्तांमुळे तो लाल झालेला आहे भावांनो आणि बहिणी. तिकडे जात नाही. तर ह्या ज्या अमंगळ गोष्टी आहेत त्यापासून आम्ही फिरायचं आहे. मला माहित नाही, पण मला वाटतं ते थोडस बोलूया. कारण आम्ही आजही कुठं आहोत? ख्रिस्ती जरी म्हणत असेल तरी आम्ही आजही त्याच आमच्या रूढी परंपरा त्याच्यामध्ये आम्ही गुंतलेलो. त्यातून आम्ही कधी बाहेर? हा काय प्रभूने काय सगळ्यांना नाही बोलवलं. मी तुम्हाला सांगतो, एक तर तुमच्या डोक्यात विचार ठेवा, थोडे लोकांना प्रभू नसेल. किती मोजके लोक आहेत जे त्यांना सेपरेट बोलवलेले पुष्कळ आहेत, पण त्याच्यामध्ये निवडलेले तुम्ही आहात का हे चेक करा. हे महत्वाचं आहे. कारण आजही आम्ही त्याच परंपरेमध्ये, त्याच रूढीवादामध्ये जर आम्ही जगत असो, तर आज आम्ही कुठल्या तरी मूर्तीपूजेमध्ये अटकलेलो आहोत असं मला वाटतं. झालं राखीचा बुधवार झाला, याच्यामध्ये अजून पुष्कळ आहे भावांना. मी तुम्हाला थोडंसं सांगतो काय, जर कोणाला पर्सनली विचारतो मी तुम्हाला नक्कीच त्याच्याकडून पुष्कळ बोलतो. आणि पुष्कळ काय आहे. दुसरं आलेलं आहे मोंडी थर्सडे, ज्याला मोंडी गुरुवार झाला. कारण आता हे लगातार आपल्या पिढ्यांची आम्ही हे सगळे सण काय करतोय पालन. परमेश्वराने एक आज्ञा दिली होती, काय? माझ्या इच्छार्थ कर. वाचूया पहिले कोरिन्थियस 11वा अध्याय आणि 23 पासून पुढे वाचूया. पहिले कोरिन्थियस
11वा अध्याय आणि 23 पासून आपण पुढे वाचूया. कारण हा हे मला प्रभूपासून मिळाले. बघा काय म्हटलेलं आहे, हे मला प्रभूपासून मिळाले. तुम्हाला काय मिळालंय प्रभूपासून विचार करा. त्याला मिळालं आहे, त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. जर प्रभूकडनं मिळालं तर तुम्ही ही आज्ञा पालन करतात. तुम्हाला जर प्रभूकडनं जर दिलं नाही तर तुम्ही ती आज्ञा पालन नाही करू शकत. मला मिळालंय, मी खरं सांगतो, मला मिळालंय, मी चॅलेंज करून सांगतो मला मिळालंय. पण मी काय वाट पाहत आहे, एक स्थितीची वाट पाहत आहे. आपल्यामध्ये एक मिश्र समुदाय आहे. परफेक्ट मध्ये येण्यासाठी थोडाफार वेळ लागतो. म्हणून मी काय गोष्टी काय करत आहे, थोड्याशा धीराने घेत आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही मी याच्यामध्ये जात नाही. तर ह्या गोष्टीमध्ये मी येत आहे भावांमध्ये. परत एकदा थोडंसं वाचूया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले हा तेच मी तुम्हाला सांगून दिले आहे. हा ज्या रात्री प्रभू याशुआ धोतीला गेला हा त्या रात्री त्याने भाकर घेतली, हा हिशोबकार स्मरण करून ती मोडली हा आणि म्हटले, तुम्हासाठी माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. हे करायचं आहे. पण हे करण्यासाठी आपल्याकडे अजून ती स्थिती अजून आलेली नाही. प्रभूने फक्त हे दिलेलं आहे. याचा मोंडीचा असा अर्थ होतो आदेश, कमांडमेंट, पालन करणे. जसं प्रभूने सांगितलेलं आहे, मग 28, 19, 20 वर सांगितलं, साऱ्या सृष्टीला जाऊन काय करा, प्रभूचा ही आदेश आहे, एक कमांडमेंट आहे, आम्हाला सांगितले. पण ह्यासाठी प्रभूने आम्हाला हे सांगितलेलं आहे तर आम्ही हे करू शकतो, अन्यथा नाही. आणि आज ह्याच कारणामुळे काय होत आहे, याच्यामध्ये थोडस बहीण पुढे वाचा. मला वाटतं 27 वाचा, ते 27 त्याच्यामध्येच जो कोणी अयोग्य प्रकारे त्याच्या वरच कारण हा मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन भोजन झाल्यानंतर प्याला घेऊन त्याने तसे केले हा आणि म्हटले, हा त्याला माझ्या रक्तात नवा करार, हा नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्मरणार्थ हे करा. ह्या दोन गोष्टीचे प्रभुभोजन जे आहे या ठिकाणी हे गुरुवारी करायला पाहिजे. ह्या ठिकाणी त्याच्याविषयी प्रभूने आज्ञा केलेली आहे. पण हे कसं करायचंय, काय त्याची एक व्यवस्था आहे. याच्यामध्ये किती लोकांनी भाग घ्यायचा आहे, कसं घ्यायचं, त्यासाठी फार व्यवस्था आहे. ते आपल्याला जायचं आहे, ही आदेश आहे आम्हाला. पण यासाठी एक स्थिती येणार आहे आणि ती काही दररोज करायची नसेल, महिन्यातून एक वेळ तरी ती झालीच पाहिजे, असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे भावाला. तर आता पुढे थोडस वाचूया सिस्टर. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता, जितक्यांदा ही भाकर तुम्ही खाता, प्याला पिता, तितकेदा तुम्ही प्रभूच्या स्मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. तो येईपर्यंत घोषणा करता. जर तुम्ही ते घेत नाही तर काय तुम्ही ती घोषणा करत नाही. पण आता तुम्ही जर घेताय तर त्याच्या पुढचं वचन वाचूया. जो कोणी अयोग्य प्रकारे हे काय आहे, ह्याच्याकडे कोणी बघत नाही भावाला बहिणी. त्याच्यामुळे काय होतं, आज मंडळांमध्ये जो सैतान काम करत आहे त्याचं रहस्य इथं आहे, पण त्याच्याकडे कोणी बघायला कोणाकडे वेळ नाही. अयोग्य प्रकारे म्हणजे काय, थोडासा विचार करा. त्या स्थितीमध्ये तुम्ही येताय, ते भोजन करताय का, त्या स्थितीसाठी तुम्ही आपलं आत्मपरीक्षण केलंय का, एकमेकांना माफ केलंय का. तिथून प्रभू भोजन घेऊन बाहेर निघाल्यानंतर हे आपलं काय होतं, तो अयोग्य रीतीने चालतं, अयोग्य रीतीने विचार येतात, अयोग्य रीतीने कल्पना येतात. मग हे घेऊन काय येणार आहे, आपल्यावरती काय ओढून घेत आहे, तो दंड ओढून घेत आहे. आणि हेच कारणामुळे आज मंडळीमध्ये काय सैतान जास्त काम करतात. मंडळ्या सगळ्या ज्या मंडळ्या आज इतर झाल्यात ना, त्याचं कारण हे, पण त्यांच्याकडे लक्ष नाही. आम्ही कुठे चुकलोय म्हणून आपलं आत्मपरीक्षण करण्यासाठी वेळ नाही. माफ करा, मी थोडस कडक बोलतो तुम्हाला. थोडस वाचूया बाई पुढे. जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दूषित. काय बोलायचं आता तुम्हीच ठरवा हे काय करायचं. साधारण समजून घ्या. मी याच्याविषयी जर अजून कडक बोलत तर एकदा बहीण परत एकदा पुढे वाचा, परत एकदा वाचा, तीच वचन. जो कोणी अयोग्य प्रकारे ही खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर, मी नाही बोलत, प्रभू काय वचन काय म्हणतं, प्रभूचं शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. म्हणजे आता तुम्ही सांगा,
तो कोण आहे आणि त्याची जागा कुठली असणार, तुम्ही थोडासा विचार करा. पुढे जाऊया, थोडस पुढे. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करा आणि अरे मग त्या भाकरी खावे. आपलं आत्मपरीक्षण करावं की आपला खरोखरच आपली पाप क्षमा झाली का, प्रभूने आपल्याला सांगितले आहे का, प्रभूचे घ्या म्हणून आपण एकमेकांना माफ केलेलं आहे का, कोणाबद्दल आपल्या मनामध्ये दुष्विचार आहेत का, काय जे असेल ते परत विचारामध्ये यायला नाही पाहिजे. तेव्हा तिथं जायचं, त्याच्यावरती हात ठेवायचा आहे, तेव्हा ते लायक होतो भावांनो आणि बहिणींनो आम्ही ते घेण्यासाठी. आमची पाप क्षमा नाही, पवित्र आत्मा नाही, इतर गोष्टी नाही, काही नाही, एकमेकांना माफी नाही, या नाही भावांनो. चालले तसं चालण्याचा प्रयत्न करा. देवबाप तुमच्यासाठी, जर तुम्ही त्याचे निवडलेले लेकर आहात तर तुमच्यासाठी तो कसली ना कसली तरी त्यांनी पूर्तता करून ठेवली. पण तुमच्याकडे काय पाहिजे? धीरज पाहिजे. मला आजही आठवतं मोजेचा धीरज की तोड म्हणून मेसेज एवढ्या लोकांनी बघितलं, जवळजवळ 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी त्याला बघितलं. काय तो धीरज पाहिजे आमच्यामध्ये. आमच्यामध्ये धीरज नाही तर आम्ही करपडतो. थोडं वेट करायचं असतं. परमेश्वराकडे एक धीर आहे, तो धीर आम्ही घ्यायला पाहिजे. थोडंसं अजून एक पुढचं वचन होतं. जास्त मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि त्या भाकरी खावे व त्या प्यायला. आम्ही आमची परीक्षा करायची आणि नंतर त्याच्यावरती ती घ्यायची आहे. जर ती घेत नाही तर आम्ही काय करतोय? पुढे वाचूया. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो व पितो. नाही, ते मला वाटतं बायबल बरोबर नाही. जरा पंडित म्हणवायचं. योग्य प्रकारे खातो व पितो, प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. आपल्यावरती दंड ओढून देतो आणि खातो. मग त्यापेक्षा न घेतलेलं प्रभू असं करत नाही. पण तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून थोडा वेळ थांबलेलं कधीही धीर धरा थोडा वेळ. सगळे प्रभूने जर उभं केलेलं असतं ना तर प्रभू काय करतो? तो असं नाही करत बाबा. सगळं प्रभूकडे देऊन तो काय करतो? त्यांना कोणाला तो उभं करतो. ती मंडळीमध्ये एकदम छोटे लोक असतात, त्यासाठी ते उत्तम असतात, त्यासाठी जावं लागतं, करावं लागतं काय गोष्टी. ती मंडळी असते. आम्ही ऍश वेनसडे बघितला, मोंडी दुपार बघितलं. आता राहिला प्लाम संडे पण येतोय त्याच्यात. सॉरी, प्लाम संडे विषयी मी बोललो नाही ना. अरे ठीक आहे, सावळ्यांचा रविवार मी इथंच आहे. पुढच्या 13 तारखेला इथंच आहे, त्याविषयी मी बोलत तुम्हाला. गुड फ्रायडेचं तर आपल्याला माहिती आहे, उत्तम शुक्रवारी त्याला उत्तम फ्रायडे म्हणतात. गुड म्हणजे चांगला शुक्रवार. कारण का एक असं बलिदान तुमच्या आणि माझ्यासाठी झालं. ते एक तुमच्या माझ्यासाठी झालेलं आहे. त्याविषयी आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. 7 शब्द आहेत, ते बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. प्रभू जसं लीड कर त्यावेळेला तसं होऊन जाईल, काही चिंता करू नका. महत्वाचा आहे तो ईस्टर. आम्हाला ईस्टर विषयी माहिती पाहिजे. मला आठवत आहे मागच्या ईस्टरला एक मेसेज टाकला होता. कोणाला आठवत आहे का? कोणाला आठवतं का? आपल्या ग्रुपवरती एक ईस्टर विषयी मेसेज टाकला होता. कोणाला आठवत असेल तर मला माहिती नाही. परत सेम मेसेज ईस्टरला मी टाकणार आहे. अजून टाइम आहे माझ्याकडे. ईस्टर म्हणजे काय आम्हाला माहिती पाहिजे. आज ईस्टर विषयी लोकांच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या धारणा. ईस्टर एस्टोरेंट जी देवी आहे तिला ईस्टर आम्ही करू आणि काय म्हणतो? हॅपी ईस्टर. कुठलाही भाऊ भेटला, बहीण भेटली, तिला म्हणतो हॅपी ईस्टर. आणि आम्ही काय म्हणतो? पुनरुत्थान दिनाच्या शुभेच्छा. कारण प्रभू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय झालेलं त्या दिवशी? तो खरोखरच उठला आहे भावांनो आणि बहिणी. तो काय खरोखरच उठला आहे. ही जे अष्टोरथ देवी, ह्या सगळ्या हे जे आहे ना, हे सगळं उत्पत्तीमध्ये आहे भावांनो आणि बहिणींनो. तिथपासून तर आजपर्यंत हे यांनी ख्रिस्ती मंडळीचा पिछा सोडलेला नाही.
तुम्हाला मी सांगतो, जसं सैतानीने आदम बागेपासून नाही का मनुष्याच्या पाठीमागे जसा लागला तसा या सुद्धा कुठे लागल्या, आणि यांचं निवासस्थान कुठे माहिती? डोंगरावरती. जिथून दाविदाच्या काय म्हणतो, मी डोंगराकडे पाहतो, पर्वताकडे पाहतो, मला तिथून काय येते? सहायता येते. आणि ह्या कुठे? सगळ्या डोंगरावरती. कुठे पण जा तुम्ही गेलात ना, सगळ्या कुठे? डोंगरावरती. स्थान आहे डोंगरावरती. एक सेवक होते, त्याचं मला नाव आठवत नाही आता, ते तर एवढं याविषयी त्यांनी मला म्हणजे एवढं ते बोललेले आहेत. या सगळ्या कोण आहेत? सगळ्या डोंगरावरती पळून जातात. का पळून जातात या? ठीक आहे, असं तो विषय वेगळा आहे. पण आम्ही त्या मूर्तीपूजा आणि त्यांचं गुणगान नाही. मला जो उन्नत ख्रिस्त आहे त्याची घोषणा करायची आहे. पुनरुत्थित जो ख्रिस्त आहे त्याची काय करायची आम्हाला? घोषणा करायची आहे. आता बरेच जणांचा विचार असतो की 40 दिवस उपवास करायलाच पाहिजे. असं एक वचनामध्ये येऊया. मत्तशी वर्तमान याचा 4था अध्याय आणि 1 वचन आणि 2 वचन वाचूया. आणि सैतानाकडून येशूची परीक्षा मागे म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले. बघा, आता ह्या ठिकाणी बरेच जण म्हणतात 40 दिवस उपवास करायला पाहिजे. तिथे पुढे जर म्हटलं तर इथे जाण्याच्या अगोदर थोडस आपण इथं असं थोडस ठेवा. पाठीमागे जर बघितलं आम्ही, मोशेनी उपवास केले, बरोबर आहे, 40 दिवस आणि 40 रात्र. निर्गम याचा 24वा अध्याय आणि 18 वचनामध्ये बघितलं, थोडस तिथे असं ठेवून आपण बघूया 40 दिवसाविषयी थोडस बघूया, कारण हे 40 दिवसच आहे. 24वा अध्याय आणि मोशे ढगामध्ये जाऊन डोंगरावर चढून गेला. आणि मोशे 40 दिवस 40 रात्र कुठे राहिलाय? काय अन्न खाल्लंय? पाणी आहे? पाणी पण नाही, अन्न पण नाही. आता हे 40 दिवस कुणी सांगितलंय? थोडा विचार करा. प्रभू त्यांना कुठून घेऊन येत आहे? मिस्रातून घेऊन येत आहे आणि हेरोब डोंगरावरती पाठवत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असं मला प्रभूने जाण्यासाठी मदत केली, जाऊन आलो म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे. तर प्रभूने जर सांगितलं नाही तुम्हाला 40 दिवस उपवासामध्ये जा, तर तुम्ही उपवासात जाऊ शकता? दुसरा कुठला आपण तुम्हाला सांगला 40 दिवस उपवासामध्ये जा म्हणून? बायबलमध्ये जर बघितलं भावांनो आणि बहिणींनो, फक्त सेवक लोक जे आहेत बहिणींना आज्ञा दिलेली नाही. तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, बहिणींनी 40 दिवस आपल्या मनचे विचार जे आहेत, मनच्या कल्पना आहेत त्यानुसार गेले. बायबलमध्ये एकही वचन नाही की कुठलीही बहिणीने 40 दिवस उपवास केलाय. मी स्पष्टपणे होतो, कुणी असू द्या, कितीही उपवास केलेले असू द्या, बायबल त्याला बोलत नाही. बायबलमध्ये बहिणींसाठी फक्त 3 दिवस उपवास आहे. त्याच्यावरती गेला तर तुमच्यामध्ये कोण काम करतं ते बायबलच सांगत. जे आहे ते बायबल तुमचा आरसा आहे, आयना आहे, त्याच्यानुसार तुम्हाला चालायचं. पाहूया 1 राजा त्याचा 19वा अध्याय आणि 8वं वचन पाहूया. त्या ठिकाणी इमेलियाला प्रभू काय बोलत आहे? 1 राजा. तेव्हा तो उठला, खाऊन पिऊन त्या खाण्याच्या बळावर बरोबर 40 दिवस 40 रात्री देवाचा डोंगर खोरेल. किती वचन आहे सिस्टर ते? 8वं. तेव्हा तो उठला, खाऊन पिऊन त्या खाण्याच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री. कारण प्रभूकडनं त्याला आज्ञा आलेली आहे, तुला काय करायचं आहे? मोठा प्रवास करायचा आहे. आणि त्या 7वं वचन आहे का? वाचा. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसऱ्यांदा त्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, उठ, हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करावायचा आहे. हे प्रभूकडे येतं. 40 दिवस आणि 40 रात्र जर उपवास पकडायसाठी प्रभूकडे येतं. तुम्ही जर आपल्या मनाने जर करत असाल ना, मी बघितले ते सेवक 30 दिवसांमध्ये काय होतं त्याची परिस्थिती मी स्वतः बघितली. म्हणून मी बरेच सेवकांना बघितलं, 40 दिवस सांगायचं, भूत काढायचं, हे काढायचं, ते मी ते माझे चांगले परिचयाचे सेवक आहे सगळे जण. काय होतं नंतर त्यांना पण मी बघितलं आणि त्यांना थोडीशी मदत करून त्यांना
प्रभूच्या देणी आपणही प्रार्थना करून त्यांना बरं केलं. आपल्या मनाने जर तुम्ही केलं ना भावानं बहिणी, याच्यामध्ये तुम्ही सैतान तुमच्याकडे थोडंसं वाढ बघत आहे, तुम्ही कधी याच्या विरोधात जाताय. लक्षात असू द्या भावानं माझी बहिणी, मी परत तुम्हाला सांगत आहे, सैतान फक्त थोडस बघतोय की तुम्ही कधी याच्या, बस त्याचे लक्ष त्याच्याकडेच आहे. योग पहिल्या अध्यायामध्ये 7 का 8 वचन त्याने प्रभू सैतानला विचार, तुझं माझ्या सेवकाकडे लक्ष घेत आहे का? लक्ष कोणाकडे आहे त्याचं? तुम्ही फक्त विचार करून ठेवा भावांना. मला वाटतं 7 वचन आहे ते. आणि यहोवाने सैतानाला म्हटले, कुठून आला आहेस? तेव्हा सैतानाने यहोवाला उत्तर देऊन म्हटले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून व तिच्यावर खालीवर निघून आलो. आणि यहोवाने सैतानाला म्हटले, माझा सेवक इय्योब याच्याकडे तू आपले मन लावून पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही हे समजला आहेस काय? तो परिपूर्ण व सरळ, देवाला भिणारा शब्द आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इय्योब याच्याकडे तुझे लक्ष हे राईट आहे, तुझं लक्ष गेलं का? हे राईट. हे ट्रान्सलेशन मध्ये थोडासा फरक आहे. हे राईट, हे राईट, एकदम परफेक्ट राईट आहे. त्याचं लक्ष आहे ना भावांना बहिणींनो, फक्त त्याची जे निवडलेले ना त्यांच्याकडे, बाकी त्याला माहिती आपले कोण येते त्याला त्याचीच आहे. पण जे निवडलेले आहेत ना त्याच्यावरती प्रभू त्याचं सैतानाचं एकदम ना बारीक थोडा तरी चुकतोय का? चुकला का लगेच? तर आमचं जे लढ आहे ना, एफिसला 6 अध्याय 17-18 सांगितलं वाचू का? आकाशातले दुरात्मे, अंधकारच्या शक्ती, त्या सगळ्या विरोधाबरोबर आमचं लढणं आहे. त्या सगळ्यांना पार करून आम्हाला पुढे जायचं. म्हणून त्याचं जे आमच्याकडे एकदम बारीक लक्ष असतं, एवढं बारीक लक्ष आहे ना, तुम्ही कुठं चुकताय. कारण बायबल काय सांगतं, सगळं अध्याय पालन केले आणि एक चुकला तर काय झालं, तुम्ही नियमशास्त्र ठीक आहे. आम्ही जर बघितलं भावांनो आणि बहिणींनो, आता मत्ती वर्तमान याचा 4था अध्याय 1 आणि 2 मध्ये पडते. हो, मत्ती वर्तमान 1 अध्याय. परत या ठिकाणी 40 दिवस आणि 40 रात्र. विचार करा, आज जर तुम्ही 40 दिवस उपासामध्ये गेला तर तुमची परीक्षा होते का नाही? तुमची झाली असेल का नाही मला माहिती नाही. प्रभू जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत या गोष्टीमध्ये जायचं. मी मोजेसवर दिला याच्याबद्दल मानतो, त्यांना प्रभूने लिडिंग केलं होतं. 40 दिवस उपवास केले, समय आला, कुणी येऊ न येऊ त्यांनी समाप्त केलेलं आहे. ते एक कमिटमेंट असंच आहे. 2-3 तास जरी लेट झालं तर काय करताय तुम्ही? ते दिवसाच्या विरुद्ध वागताय. ते दुसरा दिवस सुरू झालाय म्हणजे 41 दिवस होतात भावांनो. क्षमा करा, मी क्लिअरली वचनानुसार तुम्हाला बोलतो. संध्याकाळ म्हणजे संध्याकाळ, नेक्स्ट थोडा वेळ झाला तर काय होतं, दिवस दुसरा चालू होतो. म्हणून ख्रिस्ती भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर गोंताट नेसत असाल, राखेत बसत असाल तर कृपया याच्याकडे लक्ष ठेवा. इथंच तुम्ही काय करताय, जास्त फसताय. मी नेहमी सांगतो या गोष्टी, कारण मी सुद्धा याच्यामधून गेलो भावांनो आणि बहिणींनो, आणि माझ्याकडनं काय चुका झाल्या हे मला नंतर समजलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला त्या चुकामध्ये तुम्ही जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगत आहे नेहमी. ठीक आहे असो. परंतु जर आता इथे प्रभूला परीक्षेत जावं लागतंय, मग आज जर 40 दिवस लोक जर बहीण उपवास पकडत असतील तर मग यांची पण परीक्षा होणार की नाही? ते बघा, सैतानाचे सैतान त्यांना माहिती आहे, पण प्रभूचे तर त्याला प्रभूची अगुवाई कधीच नसतं, कारण याच्यामध्ये प्रभू त्यांना कधी घेऊनच जाणार, त्यांना कधी लिडिंगच देणार. आणि जर प्रभूची 40 दिवसांनंतर परीक्षा झाली तर लगेच काय गुड फ्रायडे येतो लगेच? असं आहे का बायबलमध्ये? लगेच प्रभूला लगेच पुरुषावरती ठोकलं जातं? हा समय पहा ना भावांनो, हा कधीचा समय आहे, हा कधीचा समय आहे. प्रभूची सेवा तिथं चालू होत आहे.
आणि आम्ही ज्ञानी असताना, आम्हाला प्रभूने एवढं समजदार बायबल दिलं असताना आम्ही समजत नाही, म्हणजे आम्ही काय किती मूर्खपणा करत असतो. थोडा विचार, हे शिक्षण कुठून आलं त्याचा विचार करा. काय 40 दिवस काय आहे, राखेचे बुधवार काय आहे, हे सगळं आहे भावांनो बहिणींनो. आपल्याकडे अजूनपर्यंत टाकले नाही, पण आपल्याकडे आहे हे सगळ्या गोष्टी. वेळेनंतर येईल भावांनो बहिणींनो. नाही तर तुम्ही तो इतिहास शोधा. ख्रिस्ती ज्या ज्या आहेत ना, गुड फ्रायडे, ईस्टर, ह्याचा इतिहास, खरा इतिहास शोधा भावांनो बहिणींनो. पण खरा शोधा, कुठेतरी फसू नका. कारण त्याला जे माहिती, त्यांनी जे वाचलं, त्यांनी जे ऐकलं, तेच तो सांगत असं तर ते चुकीचं आहे. ओरिजिनल शोधायचं. ओरिजिनल काय जे आहे ते ओरिजिनल शोधायचं, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल शोधा. आणि प्रभू नेहमी सांगत असतो, शोधा म्हणजे तुम्हाला, जोपर्यंत तुमचं अंतःकरण ताण भागत नाही तोपर्यंत तुम्ही शोधा. मग एक समाधान जे मिळेल तुमच्या चेहऱ्यावरती येईल ना. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, प्रभू आमच्यासाठी एकदा स्मरण पावलाय आणि तो उठला आहे. आम्ही आज आम्हाला सुट्टी असते म्हणून आम्ही एकत्र येतो, गुड फ्रायडे पूर्ण दिन मनवतो. परंतु ईस्टर या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीपासून आम्ही आपला बचाव करून घ्यायचा असं बायबल सांगतं. या कुटील पिढीपासून, या ज्या पिढ्या आहेत त्यांना आम्ही शोधायचं आहे. कारण बायबलमध्ये स्पष्टपैकी लिहिलंय, दुसरा प्रेषित 2:39-40 मध्ये याच्याविषयी लिहिलंय, या कुटील पिढीपासून आमचा काय करायचं आहे, बचाव करायचा. मग का बरं प्रभू असं म्हटलं असं, ही कुटील पिढी कोण आहे? हेच शिक्षण आहे भावा. थोडस वाचन करण्याचं भेटतंय का? दुसरं प्रेषित 2रा अध्याय आणि 39 आणि 40. कारण ते वचन तुम्हास व तुमच्या मुलाबाळास आणि जे दूर आहेत त्या सर्वांस, म्हणजे जितक्याच प्रभू आमचा देव आपल्याकडे बोलावी तितक्याच दिले आहे. आणखी त्याने इतर पुष्कळ गोष्टी सांगून साक्ष दिली व त्यांना बोध केला. तो म्हणाला, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. ही कुटील पिढी एदेन बागेपासून तुमच्या आणि मंडळीच्या पाठीमागे लागलेली भावा, ती शेवट पण राहणार आहे. पण यांचा आम्ही जे आहे, आम्ही जे ऐकतोय त्याच्यापासून आम्ही काय करायचं आहे, आमचा बचाव करायचा आहे. जर आम्ही असं बचाव करत नाही तर आम्ही आज कुठे आहेत, तिथंच आहे. आणि त्यांच्यासारखे जर क्रिया करत आहोत आम्ही कोण आहोत, कुठेला. कारण आम्ही त्यांचे काय करतो, मिक्स होत आहोत. आणि मिक्स आहेत म्हणून आम्ही काय करतो, अजूनपर्यंत आम्ही जो प्रभूने आम्हाला जो आदेश दिलेला आहे प्रभू भोजनाचा, तो आम्ही काय करतो, अजून थोडासा आम्ही स्थिर मध्ये ठेवलेला आहे. जे खरं तुम्हाला मी सांगतो. कारण जर ह्या गोष्टीमध्ये मी जर गेलो होतो तर त्याचा सगळ्यांचं पनिशमेंट कोणावर, त्याला जबाबदार कोण असणार, जरा थोडं सांगा, कोण असणार? याजक. तो जाऊन मी का घाबरत आहे या सगळ्या गोष्टीसाठी माहिती भावांना म्हणतो. कारण प्रभूने आपल्याला एक समय दिला, तो समय आला का समयाला सगळी पूर्तता प्रभूने करून दिली. कारण हे का बोलत आहे, मिस्र मधून निघताना कशी लोक निघाले, इस्रायल लोक आहेत, मिश्र समुदाय, इतर समुदाय, सगळे लोक आहेत. पण परमकानांपर्यंत किती जातात, आपणही लोक आहोत, पुष्कळ लोक आहोत. आपल्याला पण एका ठिकाणी असं मजबूत यायचं आहे आणि हे सगळे विधी करायचे. प्रभूने आपल्याला आदेश दिलेला आहे, पण त्यासाठी काय थोडस धीरज आहे, परिपूर्णता, मंडळीची एकदम चौकशी झाली पाहिजे, एकदम परफेक्टनेस झालं पाहिजे. प्रभूने सांगितले या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, थोडस जरा वेळ आहे, वेळ आहे. बहीण शारदा तर माझ्या कितीतरी पाठीमागे लागली, 4-5 वर्ष झाले. लॉकडाऊनच्या अगोदर मला प्रभू भोजन पाहिजे. काही गोष्टीची काय असते, वेळ असते, त्या वेळेसाठी थांबावं लागत असतं. ठीक आहे, आम्ही काही गोष्टी बघितल्या भावाबरोबर. जर गोंधळ, राग, ह्या गोष्टी जर आम्ही करत असेल तर प्रभू आमच्या जीवनामध्ये खरोखरच कार्य करतात. पण आम्ही कसं राहिलं पाहिजे त्यासाठी उत्तम असं. मनुष्य चुकतो भावानं. माझ्याकडे बऱ्याचशा वचनाच्या विरुद्ध चुका झाल्या. काय करायचंय, वचनाच्या विरुद्ध आम्ही जर वागलो
स्तोत्रसंहिता 51 अध्याय आणि 11 होतात. मनुष्य प्राणी आहे, आपण माती आहोत, चुका होत नाही, कारण मी पण काय, मी पण कोण आहे, मनुष्यच आहे. वाचूया 10वं वचन वाचा सिस्टर. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण आणि माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. स्थिर आत्मा काय कर. आणि त्याच्या पुढचं वचन सिस्टर. तू आपल्या समोरून मला दूर टाकू नको. वाचा. आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ. तुमच्या माहितीसाठी सांगतो भावांनो आणि बहिणींनो, जर आम्ही थोडं जरी वचनाच्या विरुद्ध वागलो तर काय होतं माहिती, पवित्र आत्माच्या पासून काय होतं. याला असंच ठेवून आम्ही थोडस जरा तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. एलिया एवढे अद्भुत कामं केले, पण एकदा इजाबेल बोलली, काय बोलली, मी आता एलियाला सोडणार नाही. एलिया कुठे गेला प्रभू, काय झालं, पवित्र आत्मा निघतो. एवढ्या नबी, मोठा नबी जो आहे तो इजाबेलला घाबरून काय झाला, काय होतं, पवित्र आत्मा प्रभू काय करतो. त्याच्यामध्ये 18 वचन वाचलं सिस्टर. 51 अध्यायामध्ये 18 वचन. नाही 17 वाचलं म्हटलं. देवाचे यज्ञ, देवाचे यज्ञ, जे फुटलेला आत्मा, फुटलेला आत्मा जर तुम्ही परत त्या स्थितीमध्ये आला तर तो आत्म्याने तुम्हाला परत करतो. त्या आत्म्याने परत तो तुम्हाला, थोडं पुढे परत वाचायचं. फुटलेले आणि पश्चाताप विरुद्ध. हे महत्वाचं, पश्चाताप करायचा असतो त्यासाठी. प्रभू माझ्याकडे जी चुकी झाली, मी घाबरलो, पडलो, मला क्षमा कर, परत उभा राहतो. परत आत्मा तुमच्यामध्ये येऊन तुम्ही काय करता, तो आत्मा तुम्हाला परत. म्हणून त्याच्यामध्ये 10वं वचन वाचा. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण आणि माझ्या आत स्थिर आत्मा. स्थिर आत्म्याला म्हणजे काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, स्थिर आत्म्याला ओरिजिनल वर्ड असा आहे की राईट स्पिरिट. राईट स्पिरिट म्हणजे एकदम जो खरोखरच पवित्र आत्मा आहे तो आत्मा माझ्यामध्ये येऊ, असं ते वचन आहे. खरं खरं कारण आत्मा पुष्कळ भावा, आम्हाला कुठला स्पिरिट पाहिजे ते या ठिकाणी असं सांगितलं. राईट स्पिरिट म्हणजे एक्झॅक्ट जो पवित्र आत्मा आहे तो आम्हाला चालवतो, त्यांनी आमचा ताबा घेतला पाहिजे. मी प्रभूला धन्यवाद देतो. एक गोष्ट या ठिकाणी घडलेली या ठिकाणी जसं थोड्या वेळापूर्वी पास्टर वैरागर साक्ष देत होते की मला प्रभूने जागा, त्यावेळेला प्रभूने खरोखरच तिथे मला साईन दिलेलं आहे की ती जागा खरोखरच परमेश्वराकडनं आहे. कारण या गोष्टी तुम्ही समजलं नाही कोणाला तरी पण त्या गोष्टीसाठी, ह्या गोष्टीसाठी म्हणजे आता जे घडले त्यासाठी प्रभू साक्षी त्यावेळेस माझा विश्वास आहे, कारण ते कधी बदललं, कारण हे प्रभूकडनं आहे हे मला होऊ शकतं. तुम्ही ते काही गोष्टी तुम्हाला समजल्या असेल, पण ते जे बोलत त्यावेळेला मी जे काही सायन्स इथे बघितले किंवा जे काही बघितलंय, कारण ज्याचे डोळे खुलले त्याला समजतात, ज्याचे कान खुलले त्याला हे गोष्टी समजतात. तर हे प्रभूकडनं आलेले मी मला एवढं सांगितलंय. देवावरती विश्वास ठेवा, वचनानुसार वागण्याचा प्रयत्न करा, हळूहळू कसं पण होणं त्याला आवडणाऱ्या क्रिया आणि उपास पकडत असताना कोणताचा अर्थ होतो उपास आणि राखीचा अर्थ होतो जेवढं आपल्याला नम्रतामध्ये जगता येईल. विचार करा, तो राजाधी राजा सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या माझ्यासाठी काय झालं, कपडे काढले गेले, चापकाचे फटके खाल्ले, कोणासाठी ते तुमच्या आणि माझ्यासाठी तो दीन आणि नम्र झाला. जसं वधवास देत असलेलं कोपरं असं ना, ते पण जर तुम्ही वाचलं ना, जसं त्याची कातडी काढली जाते तशी त्याची कातडी काढली. आता तुम्हाला सूट असते ते काय होते तुम्ही विचार करा, त्याची काय गेली, तो आमच्यासाठी एवढा लीन आणि नम्र झाला. म्हणून त्या राखीचा तो लीनता नम्रता आमच्याकडे धारण करा. आणि उपास पकडत असताना मी आपल्याला परत एकदा विनंती करत आहे, समयाचं पालन, कारण समय काय फार महत्वाचा आहे
आणि थोडं जरी तुम्ही चुकलात तर तुम्हाला जसं युवाच्या काही युवाकडे लक्ष गेलं का तसं तुमच्याकडे लक्ष असणार आहे. दिवस तुम्हाला आशीर्वाद. आपल्यामध्ये पास्टर बैरागरे शेवटची प्रार्थना करतील. दिवस तुम्हाला आशीर्वाद.